नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा आपला विषय आहे कापसाला खत देणं शक्य नसल्यास करावयाची ड्रेंचिंग। तर शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना वेळेवर खत देणं शक्य झालं नाही किंवा ज्या शेतकऱ्यांनी खत दिले तर जोराचा पाऊस पडल्यामुळे त्यांची खते वाहून गेली। अशा शेतकऱ्यांना खत देणे शक्य नसल्यास 20-20-0-13-25 किलो किंवा 24-24-08-25 किलो यासोबतच बिग बी 5 किलो हे प्रमाण 200 लिटर पाण्याला घेऊन कापसाच्या 2 ओळीच्या मधोमधून ड्रेंचिंग करायची आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना हे ड्रेंचिंग करायची नसेल त्यांनी पी बूस्टर डीएक्स अर्धा किलो व केलिफ्ट डीएक्स अर्धा किलो याची ड्रेंचिंग करायची आहे। पी बूस्टर म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, केलिफ्ट डीएक्स म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया। तर शेतकरी बांधवांनो, जेव्हा आपल्या कापसाला पाते व बोंड लागतात तेव्हा कापसाला मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस व पोटॅशची गरज असते। तर हे जे जीवाणू आहेत पी बूस्ट आणि केलिफ्ट, तर हे जीवाणू जमिनीतील अनुपलब्ध स्वरूपामध्ये असलेलं फॉस्फरस व पोटॅश आपल्या कापसाला मिळवून देण्याचं काम करतात।